नमस्कार मित्रांनो, एन जे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण जिल्हा निवड समिती हिंगोलीचा जो तलाठी पदाकरिता जो लेखी परीक्षा झाली होती, कधी 2016 ला आलेला पेपर आपण जशाच्या तसे पाहणार आहोत। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जे प्रश्न प्रिवियस इयरला आलेले असतात तेच प्रश्न काय होतात, जशाच्या तसे पुन्हा येणाऱ्या परीक्षेमध्ये काय होतात, विचारले जातात। त्याच्यामुळे काय प्रिवियस इयरचे क्वेश्चन हे अतिशय महत्त्वाचे आहेत। ओके, या ठिकाणी पहा आपल्याला काय विचारलं होतं, आपण जास्त तुमचा वेळ घेत नाही। या ठिकाणी पहा आपला पहिला प्रश्न काय होता, मी नाग पाहिला या वाक्यातील नाग शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते? काय विचारलेलं आहे, मी नाग पाहिला या वाक्यातील नाग या शब्दाचे आपल्याला दोन वेगवेगळे अर्थ विचारलेले आहेत। ऑप्शन काय दिलेत पहा आपल्याला, सर्प व हत्ती, सर्प व तुरुंग, सर्प व वाघ, भुजंग व विहंग। तर यापैकी नाग या शब्दाचे दोन अर्थ कोणते होतात मित्रांनो, सर्प व हत्ती होतात। लक्षात येतंय, म्हणजे सर्प याचा समानार्थी शब्द सुद्धा नाग आहे आणि हत्ती याचा समानार्थी शब्द सुद्धा काय मित्रांनो, नाग आहे। लक्षात ठेवायचं, याच्यावरती खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत। पुढचा प्रश्न आहे आपला 2 नंबरचा, खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते आहे? आतापर्यंत आपण जेवढे पेपर पाहिलेत, हा आपला काय व्हिडिओ क्रमांक 6 आहे तलाठी भरतीचा। याच्या अगोदर आपण बाकीच्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत। ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला काय करायचे, प्लेलिस्ट मध्ये जाऊन नक्की पाहायचे आहेत। जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असतील, अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या असतील, तर तुमच्या लक्षात आलं असेल मिश्र वाक्य, केवल वाक्य आणि संयुक्त वाक्य याच्यावरती परीक्षेमध्ये हमखास 1 ते 2 प्रश्न काय विचारलेले आहेत। मग या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, मिश्र वाक्य कोणते आहे हे आपल्याला ओळखायचं सांगितलेलं आहे। ऑप्शन काय दिलेत पहा, उद्या सुट्टी मिळाल्यावर मी तुझ्या घरी येईन। दुसरं वाक्य काय दिलंय, उद्या सुट्टी मिळेल मी तुझ्या घरी येईल। तिसरं काय दिलंय, उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईल। मग हे काय आहे, मिश्र वाक्य आहे। ऑप्शन क्रमांक 3 नंबरचं जे वाक्य आहे ते काय आहे, मिश्र वाक्य आहे। कारण या ठिकाणी काय आहे, तर या उभयान्वयी अव्ययाने काय हे वाक्य जोडलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे पहा आपला 3 नंबरचा। या ठिकाणी काय विचारलंय पहा, समोर दिलेल्या शब्दातील योग्य वर्णरचना कोणती? शब्द काय दिलाय, वृद्धादेश हा आपल्याला शब्द दिलेला आहे आणि या शब्दाची आपल्याला काय करायला सांगितली, वर्णरचना करायला सांगितली। म्हणजेच या शब्दाची आपल्याला फोड करायची सांगितली आहे। मग जर तुम्ही व्यवस्थित याची फोड केली तर ऑप्शन नंबर 2 व अधिक रु द ध इ आ द ए श अ ही काय होईल, वृद्धादेश या शब्दाची काय होईल, योग्य प्रकारे फोड होईल। आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, मराठी व्याकरणामध्ये संधी हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण काय सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे। आपण आतापर्यंत जेवढ्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न काय आहेत, या संधी या प्रकरणावरती विचारलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला मोरा वाळंबे या पुस्तकामध्ये, मोरा वाळंबे यांचं जे सुगम मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये दिलेले जेवढे संधी आहेत, संधी या प्रकरणामध्ये जेवढे उदाहरणं दिलेले आहेत, हे तुम्हाला काय करायचे मित्रांनो, तोंडपाठ करायचे आहेत। पुढचा शब्द आहे आपला, प्रश्न आहे आपला 4 नंबरचा। काय विचारले पहा, कोटी अधिक अवधी, कोटी अधिक अवधी हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? पहा पुन्हा प्रश्न काय आहे, संधी या प्रकरणावरतीच प्रश्न आहे। आपल्याला इथं विग्रह दिलेला आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की त्याचा संधियुक्त शब्द कोणता आहे। तर कोटी अधिक अवधी म्हणजेच काय, कोट्यावधी। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ त्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा। आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजून तर लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो। कारण बरेच जवळपास 50% विद्यार्थी असे आहेत की जे आपला नियमितपणे व्हिडिओ पाहतात, परंतु ज्यांनी अजून काय केलेलं नाही, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही। आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर याच्यामध्ये माझा कुठलाही फायदा नाही। फक्त काय होतं, तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आपले पुढचे जे येणारे व्हिडिओ आहेत याची नोटिफिकेशन तुम्हाला काय होते, प्रत्येक वेळेस भेटत जाते। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 5 नंबरचा। या ठिकाणी काय विचारले पहा आपल्याला, उड्डाण हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? काय विचारलं आपल्याला, उड्डाण हा शब्द विचारलाय। उड्डाण या शब्दाचा आपल्याला नामाचा प्रकार विचारलेला आहे। नामाचे जे प्रकार आहेत किंवा नाम हे जे प्रकरण आहे याच्यावरती सुद्धा प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत। मग या ठिकाणी काय ऑप्शन दिलेत आपल्याला, सामान्य नाम, भाववाचक नाम, विशेषण आणि धर्मवाचक नाम
तर उड्डाण हे काय आहे मित्रांनो, तर उड्डाण हा शब्द सामान्य नाम आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 6 नंबरचा. खालील वाक्याखाली अवयवांचे 4 पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी काय दिलंय, अवयवांचे आपल्याला 4 प्रकार दिलेले आहेत आणि आपल्याला योग्य पर्याय निवडायला सांगितलेला आहे. मग या ठिकाणी शब्द वाक्य वाचूया आपण. राम माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. या ठिकाणी माझ्यापेक्षा हे जे अव्यय आहे हे कोणत्या प्रकारचं हे आपल्याला विचारलेलं आहे. तर माझ्यापेक्षा हे काय आहे मित्रांनो, शब्दयोगी अव्यय आहे. का शब्दयोगी अव्यय आहे, तर सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस जोडून शब्द तयार झाला असेल, म्हणजे माझा आणि पेक्षा हे शब्द काय झालेत, एकमेकांना जोडून आलेले आहेत, त्यावेळेस ते काय असतंय, शब्दयोगी अव्यय असतंय. पुढचा प्रश्न आहे आपला 7 नंबरचा. या ठिकाणी काय विचारले पहा, समोर दिलेल्या विशेषणाच्या प्रकाराचे पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय ओळखा. आता कोणतं विशेषण दिलं आपल्याला, धावता हे आपल्याला विशेषण दिलेलं आहे आणि आपल्याला त्याचा पर्याय ओळखायला सांगितलेला आहे. पर्याय काय दिलेत पहा, धातुसाधित विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण आणि अव्यय साधित विशेषण. तर तुमच्या लक्षात आलं असेल, धावता हा शब्द काय झाला पहा, धाव किंवा धावणे म्हणजे धाव या धातूपासून तयार झालेला आहे, म्हणजेच हे काय आहे, तर हे धातुसाधित विशेषण आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 8 नंबरचा. काय विचारले पहा, समोर दिलेल्या विशेषणाखाली त्याच्या प्रकाराचे पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय ओळखा. सेम वरचा जसा प्रश्न आहे तशाच प्रकारचा प्रश्न आहे, फक्त या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, विशेषण आहे. तर आपल्याला सांगितलेलं आहे विशेषण आहे आणि विशेषणाचे आपल्याला काय करायचे, त्याचे उपप्रकार ओळखायचे आहेत. मग या ठिकाणी कोणता शब्द दिलेला आहे आपल्याला, इतर हा शब्द दिलेला आहे. मग इतर हा शब्द दिलेला आहे, तर इतर हे कोणतं विशेषण आहे, तर इतर हे अनिश्चित संख्या विशेषण आहे. कोणतं विशेषण आहे, अनिश्चित संख्या विशेषण. शब्दाच्या ज्या जाती आहेत ना मित्रांनो, त्या तुम्हाला काय करायच्यात, व्यवस्थितरित्या पाठ करायच्यात, तेव्हा काय होईल, तुमचा परीक्षेमध्ये कधीही मार्क जाणार नाही. काय विचारलं आपल्याला पुढचा प्रश्न, खाली उभयान्वयी अव्ययाच्या प्रकाराच्या जोड्या दिलेल्या आहेत, चुकीची जोडी ओळखा. आता या ठिकाणी आपल्याला काय दिले, काही उभयान्वयी अव्ययांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला विचारलंय की त्यापैकी चुकीची जोडी कोणती आहे हे आपल्याला ओळखायला सांगितलेले आहे. मग या ठिकाणी पहा, तुम्ही जोड्या दिसत असतील तुम्हाला. पहिली जोडी काय दिली, तस्मात परिणामबोधक. दुसरी जोडी काय दिली आपल्याला, किंतु न्यूनत्वबोधक, अगर समुच्चयबोधक आणि तेव्हा परिणामबोधक. तर आता यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 नंबरची जोडी ही काय मित्रांनो, चुकीची जोडी आहे. कारण समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय कोणते आहेत तुम्हाला माहित असेल, आणि व हे काय आहेत, समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला 10 नंबरचा. पुढील वाक्यात कोणता प्रयोग आहे. वाक्य काय दिलंय पहा, कविताने अनिताला घरी बोलावले. काय वाक्य दिलंय, कविताने अनिताला घरी बोलावले. ज्यावेळेस तुम्ही असं वाक्य पाहताल, आता या ठिकाणी पहा, कविता कोण आहे, कर्ता आहे, अनिता कोण आहे, कर्म आहे. मग ज्यावेळेस कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही जर विभक्ती प्रत्यय लागलेला असेल ना मित्रांनो, तर ते काय असतंय, तो भावे प्रयोग असतो. आणि या वाक्यात कर्म आलेलं आहे, म्हणजेच ते काय, सकर्मक भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 11 आहे. या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, अचूक जोडी ओळखायला सांगितली. एका बाजूला आपल्याला काय दिलेला आहे, शब्द दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याची विभक्ती दिलेली आहे. आणि यापैकी आपल्याला अचूक जोडी, अचूक म्हणजेच काय, तर बरोबर जोडी ओळखायची आहे. मग पहिली जोडी काय दिली आपल्याला पहा, भोवती. विभक्ती कोणती दिली, सप्ती. विवाहात कोणती दिली, तृतीया. पुस्तके चतुर्थी आणि रमाबाईस सप्तमी. तर यापैकी अचूक जोडी म्हणजे बरोबर जोडी कोणती आहे, तर विवाहात या कोणती आहे, तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. ओके, म्हणजे ही जोडी काय आहे, बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 12 नंबरचा. सामान्य रूपांचा विचार करून गटात न बसणारी जोडी ओळखा. काय सांगितलं आपल्याला या ठिकाणी, सामान्य रूपाचा विचार करून आपल्याला गटात न बसणारी जोडी आपल्याला ओळखायला सांगितलेली आहे. मग या ठिकाणी पहा, मांडव मांडवाखाली, घरटे घरट्याबाहेर, देख देखील, घर घरापुढील.
तर यापैकी गटात न बसणारी जोडी कोणती आहे? देख देखील ही जोडी काय? गटात न बसणारी जोडी आहे. आता याच्यातील जर आपल्याला विचारण्यात आलं असतं की सामान्य रूप ओळखा, असाही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर सामान्य रूप कोणतं असतं? तर जो पुढचा प्रत्यय आहे, विभक्ती प्रत्यय असेल किंवा शब्दयोगी अव्यय असेल, ते लागण्या अगोदरचं काय असतं? सामान्य रूप असतं. मग या ठिकाणी जर आपल्याला सामान्य रूप जर विचारलं तर कोणतं सामान्य रूप आहे? मांडवा, फक्त मांडवा एवढं काय सामान्य रूप आहे. घरटे, घरट्या बाहेर, यापैकी काय? घरट्या एवढं सामान्य रूप आहे. घराचं सामान्य रूप काय आहे? घरा एवढं काय? फक्त सामान्य रूप आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 13 नंबरचा. या ठिकाणी काय विचारले पहा, उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा. आता सर्वात महत्वाचं काय? तुम्हाला उपसर्ग म्हणजे काय आणि प्रत्यय म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग उपसर्ग म्हणजे काय आहे? तर उपसर्ग म्हणजे शब्दाच्या अगोदर लागणारा प्रत्यय. म्हणजे एखादा शब्द आहे पहा, एक्स वाय झेड हा शब्द आहे, जर त्याच्या अगोदर प्रत्यय लागत असेल तर त्याला काय म्हणतात? उपसर्ग म्हणतात. आणि त्याच्या नंतर जर शब्द प्रत्यय लागत असेल तर त्याला काय म्हणतात? प्रत्यय म्हणतात. ओके. मग या ठिकाणी काय ऑप्शन दिलेत? कानन, स्वल्प, रक्षक, निष्पाप. तर यापैकी उपसर्ग जोडून आलेला शब्द कोणता आहे? निष्पाप आहे. म्हणजे पाप हा शब्द आहे आणि त्याला काय झालाय? अगोदर प्रत्यय जोडलाय, निष्पाप. हा काय झाला? नवीन शब्द तयार झाला. ओके. पुढचा प्रश्न आहे 14 नंबरचा. संधी करायला सांगितली. पहा, संधी या प्रकरणावरती या पेपर मधलं हे आपण 14 प्रश्न पाहिलेत आणि त्याच्यातला हा तिसरा प्रश्न आहे मला वाटतंय, किंवा चौथाही असू शकतो. ओके. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल संधी हे प्रकरण किती महत्वाचं आहे. ओके. मग या ठिकाणी काय विचारलंय पहा, अत अधिक यव या शब्दाची आपल्याला संधी करायला सांगितलेली आहे. अतयव या शब्दाची संधी काय होती मित्रांनो? अतयव अशी संधी होती. ही विसर्ग संधी आहे, हे पण लक्षात ठेवा. कोणता प्रकार असं जर विचारलं तर कोणता प्रकार आहे हा? विसर्ग संधीचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न आहे 15 नंबर. विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द कोणता दिला आपल्याला? निरभ्र हा शब्द दिला आहे आणि आपल्याला त्याचा विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितलाय. ऑप्शन काय दिलेत पहा, अभ्र, अंबर, सौरभ आणि अभ्रछादित. तर निरभ्र या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो? विरुद्धार्थी शब्द काय होतो? अभ्रछादित. पुढचा प्रश्न आहे आपला 16 नंबरचा. या ठिकाणी काय विचारले पहा, व्याख्याता विषय सोडून बोलला या शब्द समूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. ऑप्शन काय दिलेत? विषयांतर, अप्रस्तुत, अहेतुक आणि असंगत. तर लक्षात असू द्या, व्याख्याता विषय सोडून बोलला या शब्द समूहासाठी एक शब्द काय येईल? अप्रस्तुत येईल. ओके. पुढचा प्रश्न आहे 17 नंबर. समोर दिलेल्या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. शब्द कोणता दिलाय? जमदग्नी हा शब्द दिलाय. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जमदग्नी या शब्दाचा अर्थ काय होतो असं आपल्याला थोडक्यात विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत? साधू, माणूस, शांत माणूस आणि खूप रागीट माणूस. तर जमदग्नी म्हणजे काय? खूप रागीट माणूस. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं काय असणार मित्रांनो? बरोबर उत्तर असणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जमदग्नी या शब्दावरती खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. हे जे प्रश्न आहेत ना मित्रांनो, जे प्रश्न आपण घेत आहोत, हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये जशाच्या तसे विचारले जाणारे प्रश्न आहेत. तुम्ही आतापर्यंत पहा, कुठलाही पेपर पाहिला असेल त्याच्यामध्ये काय असतात? जे प्रिव्हियस इयरला आलेले प्रश्न असतात ते प्रश्न जशाच्या तसे पडलेले असतात. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबरचा. या ठिकाणी काय विचारले पहा, तट्टिका या शब्दाचा संधी विग्रह करा. पहा, संधीवरती आपल्याला काय झालंय? पुन्हा प्रश्न आलेला आहे. कोणता शब्द दिलाय? तट्टिका हा शब्द दिलाय. या शब्दाचा जर संधी विग्रह केला तर याचं योग्य उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक 4 हे काय असणार आहे? तत्टिका हे काय या शब्दाचा योग्य विग्रह असणार आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर. शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. काय शब्द दिलेत? अद्यावत, विद्यार्थ, इयत्ता आणि आशीर्वाद. तर यापैकी अचूक शब्द म्हणजे कोणता शब्द? बरोबर शब्द. हे लक्षात ठेवायचं बरं का. अचूक म्हणजे काय? बरोबर. तर यापैकी आशीर्वाद हा शब्द काय? शुद्ध लेखन दृष्ट्या बरोबर लिहिलेला आहे. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आशीर्वाद या शब्दावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 20 नंबरचा. या ठिकाणी काय विचारले पहा, खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे?
काय विचारलंय, कोणता शब्द पुल्लिंगी आहे असं विचारलंय. ऑप्शन काय दिलेत पहा, नदी, सरोवर, झरा आणि कुंड. आता जर तुम्ही वचन हे प्रकरण जर व्यवस्थित वाचलं असेल तर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल. पहा, ती नदी, नदीला आपण काय म्हणतो, ती नदी म्हणतो, म्हणजे हे कोणता शब्द झाला, नदी स्त्रीलिंगी झाला. सरोवराला काय म्हणतो आपण, ते सरोवर, ते सरोवर म्हणजे काय झालं, हे नपुंसकलिंगी झालं. झऱ्याला काय म्हणतो आपण, तो झरा. मग ज्या ठिकाणी आपण तो वापरतो तो शब्द काय असतो, पुल्लिंगी असतो. कुंड, ते कुंड, कुंड शब्द कोणता झाला, नपुंसकलिंगी झाला. ओके, मग या ठिकाणी आपल्याला पुल्लिंगी शब्द ओळखायला सांगितलेला आहे, तो शब्द कोणता आहे, तर झरा आहे. पुढचा प्रश्न 21 नंबर, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. काय जोड्या दिल्यात पाहूया आपण. पहा, 25 वर्ष रौप्य महोत्सव, म्हणजे ही जोडी काय आहे, बरोबर आहे. पुढची जोडी काय दिली आपल्याला, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, 50 वर्ष झाले की त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात, ही जोडी सुद्धा काय बरोबर आहे. पुढची काय दिली आपल्याला, 60 वर्षे अमृत महोत्सव, ही जोडी मित्रांनो चुकीची जोडी आहे. म्हणजे हेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. कारण 60 वर्षाला काय म्हणतात, तर 60 वर्षाला हीरक महोत्सव म्हणतात. कोणता महोत्सव म्हणतात, हीरक महोत्सव. आणि अमृत महोत्सव कोणत्या वर्षाला असतो, तर 75व्या वर्षाला अमृत महोत्सव असतो. 100 वर्षाला काय असतंय, शतक महोत्सव असतो किंवा शतकोत्तर महोत्सव असतो. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 22 आहे. या ठिकाणी काय विचारलंय, चुकीचा पर्याय निवडा. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक वाक्य दिलेलं आहे आणि ते वाक्य कोणत्या काळातील आहे हा काळ पुढे दिलेला आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे चुकीचं वाक्य ओळखा किंवा चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. मग या ठिकाणी पहिलं वाक्य काय दिलं आपल्याला, राष्ट्रपती नुकतेच मराठवाड्याच्या दौऱ्यावरून आले आहेत. काय दिलंय, पूर्ण वर्तमान काळ दिलाय, ही जोडी बरोबर आहे. दुसरी जोडी काय दिली, क्षणात घार आकाशात झेपावली, साधा भूतकाळ, हे वाक्य सुद्धा काय मित्रांनो बरोबर आहे. तिसरे काय दिले पहा, ती खेळत जाईल, काय दिलंय, ती खेळत जाईल, रीती भविष्यकाळ, जाईल म्हटलं या ठिकाणी काय भविष्यकाळ आहे, रीती भविष्यकाळ आहे, ही जोडी सुद्धा काय बरोबर आहे. चौथी काय दिली आपल्याला पहा, महालक्ष्मी एक्सप्रेस गोव्याला पोहोचली असेल, अपूर्ण भूतकाळ. आता काय सांगितलं आपल्याला, महालक्ष्मी एक्सप्रेस गोव्याला पोहोचली असेल. आता या ठिकाणी काय अपूर्ण भूतकाळ नसून अपूर्ण वर्तमान काळ आहे. कोणता काळ आहे, अपूर्ण वर्तमान काळ आहे. म्हणजेच ही जोडी काय चौथा ऑप्शन आहे काय चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 23 नंबरचा. या ठिकाणी काय विचारले पहा, खालीलपैकी तद्भव शब्द कोणता. हे जे तद्भव शब्द आहेत, तत्सम शब्द आहेत, देशी शब्द आहेत आणि विदेशी शब्द आहेत, हे शब्द तुम्हाला काय करायचे मित्रांनो, तोंड पाठ करायचे आहेत. कारण याच्यावरती परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. ओके, काय ऑप्शन दिलेत पहा, दगड, दूध, हाड आणि ढेकून. तर यापैकी दूध हा शब्द काय शब्द आहे, तद्भव शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे 24 नंबर, खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झालेला नाही असं विचारलंय. ऑप्शन काय दिलेत, भांडे, भीड, सूड आणि पिता. तर पिता हा शब्द काय कानडी भाषेतून मराठीत रूढ झालेला नाही. तर पिता हा शब्द कोणता शब्द आहे, तर पिता हा तद्भव शब्द आहे. मग कानडी भाषेतून आलेले शब्द कोणते हे लक्षात ठेवा, भांडे आहे, भीड आहे आणि सूड आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 25 नंबरचा. या ठिकाणी आपल्याला पहा सगळा प्रश्न ओपन करतो म्हणजे आपल्या लक्षात येईल काय विचारलंय. चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे पहा, चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी शब्द दिलाय आणि त्याच्यासमोर आपल्याला काय दिलेला आहे, समास दिलेला आहे. पहिली जोडी काय दिली, चुलत सासरा, मध्यम पदलोपी समास, बरोबर आहे. दुसरी काय दिली, आमरण, अव्ययीभाव समास, ही सुद्धा बरोबर आहे. तिसरी काय दिली, अनाथ, प्रादीप बहुव्रीही ही समास, ही जोडी मित्रांनो चुकीची जोडी आहे. म्हणजे हेच आपलं 3 नंबरचं उत्तर असणार आहे. त्याचबरोबर न्यायान्याय हा काय आहे, वैकल्पिक द्वंद्व समास आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता या प्रश्नपत्रिकेचे जे गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत मित्रांनो, हे आपण आपला जो दुसरा यूट्यूब चॅनल आहे, दुसऱ्या यूट्यूब चॅनलचं नाव काय आपलं तुम्हाला माहिती असेल. जर माहिती नसेल तर काय करायचं, तुम्हाला फक्त यूट्यूबवरती जा, त्या ठिकाणी NG मॅथ क्लास टाका, तुम्हाला काय होईल आपला चॅनल सापडेल.
काय नाव टाकायचं आहे? NG मॅथ क्लास. जसं या चॅनलचं नाव काय आपलं NG अकॅडमी आहे आणि आपला दुसरा यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे? NG मॅथ क्लास आहे. पहा मी इथं लिहितो तुमच्या समोर फळ्यावरती NG मॅथ क्लास. त्याच्यावरती आपण ऑलरेडी या प्रश्नपत्रिकेमधील गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न काय केले आहेत? अपलोड केलेले आहेत. ओके, या ठिकाणी जीकेचे प्रश्न पाहूया आपण आता. 25 या ठिकाणी काय प्रश्न आहे आपला? 76 नंबरचा. डॅश डॅश हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. काय विचारलं आपल्याला? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? जे लोक मराठवाड्यात असतील त्यांना माहिती आहे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे 77 नंबर. 1 मे 1960 पासून अंमलात आलेल्या डॅश डॅश या कायद्याद्वारे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या निर्मितीस शासनाने परवानगी दिली. काय विचारले आपल्याला? कोणत्या कायद्याने महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या निर्मितीस परवानगी दिली असं आपल्याला विचारलेलं आहे. मग या ठिकाणी कोणता ऍक्ट होता तो? तर बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960 या कायद्यानुसार काय करण्यात आलं होतं? महाराष्ट्र व गुजरात या नवीन 2 राज्यांना परवानगी देण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे 78 नंबर. हिंगोली जिल्ह्यातील मोठे सिंचन प्रकल्पांचा त्यांच्या जलसाठ्या क्षमतेनुसार चढत्या क्रमानुसार योग्य पर्याय कोणता? आपल्याला विचारलेलं आहे जे हिंगोलीतील जलसिंचन प्रकल्प आहेत त्यांचे साठ्यानुसार म्हणजे पाण्याच्या क्षमतेनुसार आपल्याला चढता क्रमांक लावायला सांगितलेला आहे. तर या ठिकाणी जे ऑप्शन 1 नंबरचा आहे आपल्याला सिद्धेश्वर, येलदरी आणि इसापूर हाच पर्याय बरोबर आहे. मग तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की सिद्धेश्वर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? हिंगोलीमध्ये आहे. येलदरी कुठे आहे? हिंगोलीमध्ये आहे. आणि इसापूर कुठे आहे? तर ते सुद्धा हिंगोली या जिल्ह्यामध्येच आहे. याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. विशेषतः सिद्धेश्वर आणि येलदरी या 2 धरणावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 79 नंबरचा. हिंगोली जिल्ह्याची हद्द खाली दिलेल्या कोणत्या जिल्ह्याशी मिळत नाही असं विचारलंय? पहा काय विचारलंय? नाही विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत? परभणी, बुलढाणा, जालना आणि नांदेड. तर यापैकी जालना या जिल्ह्याला काय होत नाही? हिंगोली जिल्ह्याची हद्द मिळत नाही. म्हणजे परभणीला मिळते, बुलढाण्याला मिळते आणि नांदेडला सुद्धा हद्द मिळते. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जर परीक्षा जिल्हा निवड समिती घेत असेल तर आपण ज्या जिल्ह्याला अप्लाय करणार आहोत त्या जिल्ह्याचा जो भूगोल असेल, इतिहास असेल किंवा त्या जिल्ह्यावरील जे प्रश्न असतात त्या जिल्ह्याची जी संपूर्ण माहिती असते ही तुम्हाला काय करायची? तोंडपाठ करून जायची आहे. कारण त्याच्यावरती तुम्हाला 4 ते 5 प्रश्न काय असतात त्या जिल्ह्यावरती परीक्षेमध्ये विचारलेले असतात. पुढचा प्रश्न सुद्धा पहा त्याच जिल्ह्यावरती म्हणजे हिंगोली जिल्ह्याचा पेपर असल्यामुळे हिंगोलीवरतीच विचारलेला आहे. काय विचारले पहा? हिंगोली जिल्ह्याबद्दल खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. कोणते विधान केलंय पहा? पहिलं विधान काय केलंय? नवीन प्रस्तावित वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्ग कळमनुरी तालुक्यातून जाणार आहे. दुसरं वाक्य काय दिलंय? राष्ट्रीय महामार्ग 161 व 361 जिल्ह्यात कुठेही एकमेकांना मिळत नाही. आणि आपल्याला विचारलेलं आहे योग्य पर्याय म्हणजे बरोबर वाक्य कोणतं हे विचारलं आपल्याला. तर यापैकी फक्त केवळ एक बरोबर आहे. म्हणजे हे जे पहिलं वाक्य आहे की नवीन प्रस्तावित वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्ग होतो हिंगोलीमधील कळमनुरी तालुक्यातून जातो. पुढचा प्रश्न आहे आपला 81 नंबरचा. या ठिकाणी काय विचारले पहा? प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी या कार्यालयाचे अप्पर आयुक्त कोठे बसतात? तर हे जे कार्यालय आहे कोणतं? प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे अप्पर आयुक्त काय होतात? अमरावती या ठिकाणी असतात. ओके. पुढचा प्रश्न आहे 82 नंबर. 2011च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याबद्दल कोणती जोडी चुकीची आहे असं विचारलेलं आहे. पहिली जोडी काय दिली? बसमत तालुका सर्वात जास्त लोकसंख्या, ही जोडी बरोबर आहे. हिंगोलीमध्ये बसमत तालुक्यात काय सर्वात जास्त लोकसंख्या आहे. पुढची जोडी काय दिली आपल्याला? औंढा नागनाथ तालुका सर्वात कमी लोकसंख्या, ही जोडी सुद्धा काय बरोबर आहे. तिसरी जोडी काय दिली? हिंगोली तालुका सर्वात कमी लोकसंख्या, ही जोडी मित्रांनो चुकीची जोडी आहे. म्हणजे हेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. कारण आपल्याला काय सांगितलेलं आहे? चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे. कारण सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या तालुक्याची आहे? तर ती औंढा नागनाथ या तालुक्याची आहे.
चौथी जोडी काय दिली ती पहा आपल्याला, हिंगोली नगरपालिका सर्वात जास्त लोकसंख्या, तर ही जोडी सुद्धा काय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 83 नंबरचा. आता पाहिलं असेल तुम्ही हे जे 4-5 प्रश्न होते हे सर्व प्रश्न काय होते, हिंगोली जिल्ह्यावरती आधारित होते. ओके. पुढचा प्रश्न काय, खालीलपैकी कोणत्या योजनेचा संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाशी नाही असं विचारलंय. कोणत्या योजना आहेत पाहूया आपण. ठक्कर बापा वस्ती सुधार योजना, रमाई घरकुल योजना, एकलव्य निवासी शाळा योजना आणि शबरी घरकुल योजना. तर यापैकी एकलव्य निवासी शाळा योजना या योजनेचा संबंध आदिवासी विकास विभागाशी नाही, म्हणजे बाकीच्या योजनांचा संबंध आदिवासी विकास विभागाशी आहे. पुढचा प्रश्न आहे 84 नंबर. हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोठे एक साखर कारखाना आहे. आता हिंगोली जिल्ह्यात कोठे साखर कारखाना आहे, तर तो जवळा बाजार या ठिकाणी साखर कारखाना आहे. जर तुम्ही हिंगोली जिल्ह्याला पेपर द्यायला जाणार असाल तर हे जे प्रश्न आहेत कोणते हिंगोली जिल्ह्यावरती विचारलेले हे प्रश्न तुम्हाला तोंडपाठ करून जायचं आहे, कारण असे प्रश्न परीक्षेमध्ये काय होतात, पुन्हा पुन्हा विचारण्याची दाट शक्यता असते. पुढचा प्रश्न आहे आपला 85 नंबरचा. या ठिकाणी काय विचारलंय, देशात खाली दिलेल्या जागापैकी कुठे ज्योतिर्लिंग नाही. आता हा प्रश्न काय होईल, बऱ्याच जणांना अतिशय सोपा वाटेल, परंतु हा सोपा प्रश्न असून हा खूप कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये सांगायचं आहे की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ज्योतिर्लिंग नाही. ऑप्शन काय दिलेत पहा, रामेश्वर दिलंय, केदारनाथ दिलंय, द्वारका दिलंय आणि बद्रीनाथ दिलेलं आहे. ओके. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, नक्की कमेंट मध्ये द्यायचं आणि सगळ्यांनी द्यायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 86 नंबर. राज्यातील खनिकर्म उद्योगाचा विकास होण्यासाठी रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील खनिकर्म विद्यापीठ आणि महाराष्ट्र सरकार दरम्यान सामंजस्य करार केला असून त्यानुसार डॅश डॅश येथे खनिकर्म विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर खनिकर्म विद्यापीठ कुठे स्थापन होणार आहे, अमरावती या ठिकाणी होणार आहे. ओके. त्याचबरोबर त्याच्यासाठी कुणाचं सहकार्य मिळणार आहे, तर ते रशियातील जे खनिकर्म विद्यापीठ आहे कुठलं, सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणच्या विद्यापीठाच्या सहकार्याने होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 87 नंबरचा. सध्या राज्यात पेट्रोलवर सुमारे 35% एवढा सर्वाधिक कर आकारला जातो. तर कोणत्या राज्यात विचारले आपल्याला, सर्वात जास्त पेट्रोलवरती कर आकारला जातो असं विचारलेलं आहे. तर तामिळनाडू राज्यामध्ये पेट्रोलवरती सर्वाधिक कर आकारला जातो. किती टक्के, 35%. परंतु आता ही आकडेवारी कधीची मित्रांनो, 2016ची आहे. आता याच्यामध्ये बदल झालेला असू शकतो, तो तुम्हाला काय करायचा आहे, पाहायचा आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 88 नंबर. यावर्षी केंद्र सरकारने थकीत कर्जाच्या ओझ्यातून बँकांची सुटका करण्यासाठी डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे. तर ती प्रदीप कुमार यांच्या नेतृत्वाखाली केलेली आहे. यावर्षी म्हणजे कधी केलेली आहे, तर ती 2016 साली केलेली आहे. कशासाठी, जे बँकांचं थकीत कर्ज आहे त्यालाच NPA म्हणतात, म्हणजेच नॉन परफॉर्मिंग असेट असं सुद्धा त्यासाठी म्हटलं जातं. ओके. पुढचा प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे आपला 89 नंबरचा. या ठिकाणी काय विचारले पहा, तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, खूप वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे. मग तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ते नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे 90 नंबर. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे. हा सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, खूप वेळेस रिपीट होणारा प्रश्न आहे. तर दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 91 नंबरचा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च कोठे आहे. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च ही कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो, तर ती लखनऊ या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 92 नंबरचा. या ठिकाणी काय विचारले पहा, केंद्र सरकारने सुरू केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेमध्ये निवड करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही असं विचारलेलं आहे. कोणत्या योजनेमध्ये, बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेमध्ये विचारलंय. ऑप्शन काय दिलीत पहा, हिंगोली,
नंदुरबार, नाशिक आणि जळगाव. तर यापैकी बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेमध्ये नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 93 आहे. काय विचारले पहा, शेतकरी बाजारामध्ये शेतकऱ्याला चांगला भाव, ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध व्हावा अशी संकल्पना राज्यात सुरू करावी यासाठी डॅश डॅश शेतकरी आठवडे बाजार अभियान राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. तर कोणतं? श्री संत नामदेव शेतकरी आठवडे बाजार योजना राबवण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. 94 नंबरचा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक किती असणार आहे? 95 असणार आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, काय विचारलंय, देशात 1953 मध्ये काय विचारले पहा, देशात 1953 मध्ये मागासवर्गीयासाठी पहिला आयोग डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता. तर मागासवर्गीयासाठीचा पहिला आयोग काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता. कधी नेमण्यात आला होता? तर तो 1953 साली नेमण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे 96 नंबरचा. खालीलपैकी कोणत्या पदाचा निर्देश भारतीय संविधानात केलेला गेला नाही असं विचारलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. उपपंतप्रधान, मुख्य निवडणूक आयुक्त, सभापती, लोकसभा आणि राज्यसभा उपाध्यक्ष. तर यापैकी कोणत्या पदाचा निर्देश करण्यात आलेला नाही संविधानामध्ये? तर उपपंतप्रधान या पदाचा निर्देश करण्यात आलेला नाही. पुढचा प्रश्न आहे आपला, सियाचीन हिमनदीला भेट देणारे पहिले पंतप्रधान कोण? कोण असतील? बोला फटाफट कमेंटमध्ये सांगा. सियाचीन हिमनदीला भेट देणारे पहिले पंतप्रधान कोण असतील? ऑप्शन आहेत राजीव गांधी, इंदिरा गांधी, डॉक्टर मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी. तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर मनमोहन सिंग. पुढचा प्रश्न आहे 98 नंबर. देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादनात डॅश डॅश राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे. कशामध्ये? नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या राज्याचा वाटा सर्वाधिक आहे? तर तो कर्नाटक राज्याचा वाटा सर्वाधिक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. काय विचारलंय पहा, प्रश्न क्रमांक किती आहे? 99 आहे. डॅश डॅश यांना मराठी नवकाव्याचे जनक मानले जाते. तर मराठी नवकाव्याचे जनक कुणाला मानले जाते? केशव कुमार यांना मानले जाते. पुढचा प्रश्न आहे 100 नंबरचा. दांडेकर समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती? तर दांडेकर समिती ही कशाशी संबंधित होती? तर ती प्रादेशिक असमतोलाशी संबंधित होती. त्याचबरोबर मित्रांनो एक छोटीशी सूचना आहे. आपण काय केलेलं आहे, तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आणि आपली ही जी टेस्ट सिरीज आहे हिला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आपल्या या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर म्हणजे 10 क्वेश्चन पेपर देण्यात येतील. आता तुम्हाला माहिती आहे तलाठी भरतीमध्ये प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये काय असतात? 100 क्वेश्चन असतात. 100 क्वेश्चन किती मार्कासाठी असतात? तर ते एकूण 200 मार्कासाठी असतात. आणि पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ असतो. म्हणजे जर तुम्ही आपली टेस्ट सिरीज घेतली तर येणाऱ्या तलाठी भरतीसाठीची अतिशय उपयुक्त अशी अतिशय संभाव्य अशा प्रश्नांची 1000 अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न काय असतील तुमच्याकडे असतील. आता ही जी आपली टेस्ट सिरीज आहे याची किंमत आपण किती रुपये ठेवलेली आहे? 100 रुपये ठेवलेली आहे. परंतु त्याच्यावरती सुद्धा आपण काय करत आहोत, अजून विद्यार्थ्याच्या मागणीस्तव 25% डिस्काउंट देत आहोत. म्हणजे तुम्हाला त्यासाठी फक्त 75 रुपये पेमेंट करायचं आहे. आता हे 75 रुपये तुम्हाला कुठं सेंड करायचे आहे? तर आपला जो नंबर आहे 9689, कोणता नंबर आहे? 9689 14 16 30 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, गुगल पे, फोनपे असेल, पेटीएम असेल किंवा तुमचा अमेझॉन असेल याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे 75 रुपये सेंड करायचे आहेत. आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस तुमचा स्क्रीनशॉट शेअर करताल त्याच वेळेस तुम्हाला काय होईल, लगेचच्या लगेच टेस्ट सिरीज तुम्हाला सेंड केली जाईल. अतिशय महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी अवश्य 75 रुपये सेंड करावेत. तुम्हाला मी टेस्ट सिरीज काय करेल ताबडतोब पाठवील. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.